इंडिया का वक्त न्यूज चैनल में आपका स्वागत है। इंडिया का न्यूज चैनल सिर्फ आपको न्यूज नहीं दिखाता है मेरे दोस्तों, सोशल वर्कर भी काम करने की कोशिश कर रहा है। हमारे एक संपादक है रामदास बोलकर, आदिवासी समाज से आते हैं। उन्होंने अपने ही समाज के लिए जो डॉक्यूमेंट उनके ड्यू चल रहे हैं वो डॉक्यूमेंट बनाने की जिम्मेदारी उठाई। उन्होंने कई लोगों के लाइट बिल नहीं है, उनको लाइट मीटर उतारने का कोशिश की जा रही है कि लोग आधार कार्ड जो अपडेट करना है वो आधार कार्ड अपडेट करने की कोशिश की जा रही है। रामदास बहु ऐसे ही सोशल वर्कर है, आइए उनकी जबानी कुछ बातें सुनने की कोशिश करते हैं। या सुविधा आपल्याला भेटण्यासाठी आपल्याला सर्वांना एकत्र यावं लागेल आणि ह्या गोष्टीचा आपल्याला संघर्ष करावा लागेल। नाहीतर तुम्ही एक एक जाता तहसीलला काय म्हणून कुठला कोण आहे बाबा रहिवासी दाखल तुझ्याकडे आहे का, तर मग ते काय म्हणणार नाही, तुम्ही म्हणणार जीव तोडून मी ठेवला, हा मी पार देईन अरे पण तुझ्याकडे ते पारदेचं तिकीट आहे का की तू पारदी आहे म्हणून, तुझ्याकडे जातीचा दाखला आहे का की तू पारदी आहे म्हणून, तू भारताचा नागरिक आहे का की तू भारतात राहतो म्हणून। ह्या गोष्टीवर आपल्याला काय करावं लागेल, मेन मुद्दा की नगरसेवकाकडे जाऊन तुम्ही माझ्याकडे आला, तुमचं दुःख मला सांगितलं तर मी उठून कोणाला सांगेन, रोशन भाऊला उठून कोणाला सांगेन, भारत सरकारला। त्यावेळेस ते सरकार तुमच्याकडे येणार, तुम्हाला सांगणार किंवा हे पण लोक आहेत आणि मानव जात आहे इथं एकदम दगडासारखे बसून आणि जनावरांसारखे काम करत राहू आणि सरकार आपल्याकडे लक्ष देणार आहे, घरी येणार आहे का नाही। जोपर्यंत आपली आवाज भारत सरकारपर्यंत जाणार नाही तोपर्यंत आपल्याकडे ते सरकार बघणार नाहीये। आलं लक्षात तुमचं मी काय बोलतो? तर ह्याच्यामुळे सगळ्या बहीण भावांना मला एवढीच विनंती की पहिला मुद्दा लाईट बिल, दुसरं राशन कार्ड, हे जे काही कमतरता आहे तुमच्या हे कमतरता आपल्याला पूर्ण करावं लागेल। त्याच्यासाठी मी माझं म्हणणं आहे की पाया म्हणजे कागदपत्र हे पुरावा करायचा आपल्याला। हे पुरावा झाला की आपण ठामपणे आपण शासनाला लढू शकतो। समाज कल्याण मध्ये प्रत्येकाचे 10-10, 5-5 लाख रुपये आले। भारताचा काय म्हणतं, प्रत्येक आदिवासीच्या दलिताच्या नावावर हे आलंय, मुस्लिम समाजाच्या नावावर एवढं फंडावर आलंय, आमदार फंडातून आलंय, पण हे बजेट जातं कुठं, परत जातं ना। कशामुळं की आपल्याकडे ती पत्रवाही नाही, आपण भारताचे नागरिक नाही म्हणून। ह्याच्यासाठी आपल्याला पाठपुरावा करावा लागेल। ह्या पाठपुराव्यासाठी तुमचं काय कागदपत्र कमी आहेत हे पूर्ण करून द्यायचं काम तुमच्या या कोणत्या नगर म्हणते यांना, मिठमिठा वस्ती, पारधी वस्ती, ह्यांना आजपासून मी दत्तक घेतलंय आणि तुमचं कामासाठी मी तुमच्याकडून रुपया पण मागणार नाही, पण जिथं रुपया लागणार तिथं 50 पैशामध्ये मी तुमचं काम करून देणार। तुमच्याच हाताने ते कामं करावं लागतं, पण ह्याच्यासाठी वारंवार तुम्हाला आपल्याला फोन करा किंवा आपल्या घरी या। ह्याच्यासाठी तुमच्या आशीर्वादाने कधी मला एखादी छोटीशी जागा भेटली तिथं मी तुमच्यासाठी एक ऑफिस तयार करेन आणि तिथं मी आणि माझे बंधू आहेत तिथं सुरेश पृथ्वीराज चव्हाण म्हणून बोलतो म्हणून, तर ते माझ्यासोबत राहतील, पत्रकार साहेब राहतात आणि जे काय आपले जळगावून भाऊ आलेले आहेत त्यांचं नाव काय सांगता येणार नाही, मोरे सर आलेले ते पण आपल्याला पाठपुरावा करणार आहेत। आणि ह्या गोष्टीसाठी आता तेवढ्या लांबून आपल्याला वेळ दिला त्यांनी, ह्याच्याबद्दल त्याला टाळ्या वाजून आपण सत्कार करावा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बिरसा मुंडा। सेवा करण्याला लोक सांगितलं जाय त्याबद्दल स्वागत करतो। ऐकाठी राजमिताने विनंती करतो। दिगंबर पवार, तसेच आमिर खान, साबिर खान, शुभेच्छा देतो। ये थे हमारे रामदास भाऊ और इनकी आप तो सुन रहे थे। और आप दूसरी बात बता रहा हूँ, 40 वर्ष योगेश मोरे सर मराठी पत्रकार संगठना के अध्यक्ष भी है और तमाम पत्रकारों को सरकार करते रहते हैं, सपोर्ट करते रहते हैं। वो भी हमारे वहाँ कार्यक्रम में आए थे, उनकी भी दो बातें हम सुनने की कोशिश करते हैं। और इंडिया का वक्त न्यूज चैनल का जो कार्ड होता है हम कुछ कार्यकर्ताओं को बांटते हैं, तो कार्ड भी हमने यहाँ पे वाटअप किए ताकि हम ये चाहते हैं कि आदिवासी समाज के अंदर हमारी जागरूक हो और जितने ज्यादा उनके जो करने का तरीके, जो काम करने के, वो छोड़कर हमारे काम के अंदर ज्वाइन होकर अच्छे से एक संस्कार बने। और उनको आप मैसेज देना चाहेंगे कि आप अच्छे से अच्छा काम करें और हमारे चैनल से जुड़ के काम कर सकें।